नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर आपण घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी हा सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर एकूण 7 जिल्ह्यांची संख्या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला तो जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अकोला हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठावर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, गोदावरी नदीवरचं जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? गोदावरी नदीवरचं जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प? डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्च हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, जालना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा जालना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठी आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, देशामधला पहिला आणि सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प तारापूर आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, तारापूर हा देशामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आता पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक 13 बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा RSS ची स्थापना ही सन 1925 या वर्षी RSS यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामधलं पहिलं मातीचे धरण पुढीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं पहिलं मातीचे धरण पुढीलपैकी कोणतं आहे? बघा भारतामधलं पहिलं मातीचं गंगापूर हे भारतामधलं पहिलं मातीचं धरण आहे। गंगापूर हे धरण नाशिक या जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण धरण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन पुढीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन पुढीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पुणे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, घारापुरी लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 18 बघा, महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र हे भाट्टे जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, ओरस बुद्रुक पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? ओरस बुद्रुक हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ओरस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, हिंगोली हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हिंगोली हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, हिंगोली हे शहर कयाधू या नदीच्या काठावर। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, बुलढाणा हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे?
बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल पुढीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे मोठा बोंडारा महाराष्ट्र राज्याचं ते राज्य फूल आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधला जिल्हा पुढीलपैकी कोणता? सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा पुढीलपैकी कोण होत्या? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा पुढीलपैकी कोण होत्या? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कुसुमावती देशपांडे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा, महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खोपोली पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खोपोली पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा खोपोली हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा, अंकाई टंकाई हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले? अंकाई टंकाई हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत? बघा अंकाई टंकाई हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक 27 बघा, देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणपतीपैकी श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं ते एक ठिकाण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, संत जनाबाई यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? संत जनाबाई यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 31 बघा, चपराळा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 32 बघा, पूर्णा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या? पूर्णा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व नद्या गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 33, साल्हेर हे महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वपूर्ण शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? साल्हेर हे महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण शिखर आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा, वैतरणा नदीवरचं मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 36 बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1969 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आढळते. प्रश्न क्रमांक 40 बघा, महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा तो जिल्हा आहे. बघा सांभर हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सांभर हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा राजस्थान या राज्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांचनगंगा हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. कांचनगंगा हे पर्वत शिखर सिक्कीम या राज्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था देवळाली नाशिक. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कमोडोर हे पद पुढीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे? बघा कमोडोर हे पद पुढीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न. कमोडोर हे पद कोणत्या दलामधलं ते पद आहे? तर नौदलामधलं ते एक महत्त्वपूर्ण पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बघा हिराकुंड हे धरण महानदीवर बांधण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी 7 बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबई शहराला 7 बेटांचे शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात? तर आसाम या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात. बघा पुढचा प्रश्न बघा, शाकुंतल हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? शाकुंतल या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. तर कालिदास यांनी शाकुंतल नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी बघा कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर लाला लजपत राय अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 50 बघा, माझी जन्मठेप हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माझी जन्मठेप या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सन 2024चे लेटेस्ट चालू घडामोडीचं 600 पेजेसचं या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी PDF मिळतील. सोबत तुम्हाला या ठिकाणी 20 सराव पेपर मिळतील आणि संपूर्ण नोट्स पण मिळतील. फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.